ऐसे में क्या सत्ता पक्ष ये रिस्क लेगी कि टैक्स बढ़ने देगी? क्या महानगर पालिका की आय बढ़ाने के लिए पब्लिक के ऊपर बोझ डाला जाएगा या इस बार एग्जम्पशन दिया जाएगा? ये आने वाले समय में मालूम पड़ेगा। दोस्तों नमस्कार। दोस्तों वसई विरार शहर महानगर पालिका का सन 2026-27 का वित्तीय वर्ष का बजट अब तैयार हो चुका है और आज वसई विरार शहर महानगर पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने उसी बजट की कॉपी स्थायी समिति सभापति प्रवीण शेट्टी को सुपुर्द की है। महानगर पालिका द्वारा बजट तैयार किया जाता है, जिसकी प्रथा है। महानगर पालिका ने बजट तैयार किया और उसकी कॉपी उन्होंने स्थायी समिति को सौंपी है। अब स्थायी समिति उस बजट पर एक मीटिंग लेकर उसमें गौर करेगी और अगर कुछ रद्दोबदल करना है, चेंज करना है तो स्थायी समिति उसको चेंज करेगी, बदली कर सकती है। उसके बाद स्थायी समिति सभापति द्वारा आने वाले दिनों में महासभा में बजट पत्रक को पटल पर रखा जाएगा और महासभा में बजट जो है वो पारित करवाया जाएगा। आपको बता दें कि इस बार का जो बजट है वो 4,208 करोड़, अभी जो महानगर पालिका ने बताया वो आंकड़ा है 4,208 करोड़ रुपए का कुल बजट बताया जा रहा है। महानगर पालिका द्वारा इस बार कई योजनाओं को अमल में लाने की तैयारी इस बजट में दर्शाई गई है। अब स्थायी समिति उस पर कहां तक सहमत होती है और बाद में स्थायी समिति की मोहर लगने के बाद जब महासभा में बजट आएगा तो फाइनली उस बजट का क्या होता है, उस पर किस तरह से अमल होता है, बजट किस तरह से पारित होता है, वो देखा जाएगा। एक बड़ी चीज ये है कि फिलहाल महानगर पालिका ने जो बजट में अनुशंसा की है, जो बजट में उन्होंने सिफारिश की है, वो बड़ी सिफारिश है, उसका असर शहरवासियों को जरूर पड़ेगा। बड़ी सिफारिश यह है कि पिछले लंबे समय से महानगर पालिका में मालमत्ता कर, घर पट्टी टैक्स, हाउस टैक्स जिसको बोलते हैं, वो बढ़ाया नहीं गया था। इस बार महानगर पालिका ने बजट पत्रक में 15% हाउस टैक्स को बढ़ाए जाने की सिफारिश की। साथ ही साथ पानी पट्टी, वाटर टैक्स, उसमें भी लगभग दुगनी बढ़ोतरी किए जाने की सिफारिश की है। पहले 8 रुपया वाटर टैक्स हुआ करता था, अब 16 रुपया तक होगा, ऐसी सिफारिश महानगर पालिका प्रशासन द्वारा की गई। हालांकि जैसा मैंने आगे कहा, यह बजट फिलहाल स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन को सुपुर्द किया गया है। स्टैंडिंग कमेटी की इस पर मीटिंग होगी और वो उसमें चाहे तो कुछ अदला बदली कर सकते हैं। उसके बाद वो पटल पर रखा जाएगा महासभा में और महासभा में भी चर्चा के बाद फाइनल बजट पारित होगा। तो उसमें भी समय है कहना, लेकिन फिर भी ये दो बड़े जो बदलाव है इसका कितना असर पड़ेगा और क्या, पहली बात तो ये कि ये जो बदलाव है जो महानगर पालिका ने सिफारिश की है, क्या स्टैंडिंग कमेटी या महासभा उनको जस का तस रखेगी या उनको नहीं लाया जाएगा, ये भी बड़ा सवाल है। अब आपको एक बात और भी बताते जाते जाते कि पिछले साल भी घर पट्टी टैक्स में कोई बढ़ोतरी की सिफारिश नहीं की गई थी, लेकिन पानी पट्टी में बढ़ोतरी की सिफारिश की गई थी। पिछले साल आयुक्त अनिल कुमार पवार थे, वो प्रशासक थे और उनके समय में उनको पूरा पावर था कि वो घर पट्टी टैक्स, माफ कीजिएगा, पानी पट्टी टैक्स बढ़ा सके। लेकिन तब सर्वपक्षीय लोगों ने विरोध किया और वो इंप्लीमेंट नहीं हुआ। पिछले साल कोई टैक्स नहीं बढ़ा था, जबकि पिछले साल ही सिफारिश की गई थी। अब इस बार ये टैक्स बढ़ेगा या नहीं, ये देखने लायक होगा। एक बात और भी है कि पिछले साल चुनावी वर्ष था, उम्मीद थी कि बहुत जल्द चुनाव होने वाला है। अब जब चुनाव संपन्न हो चुके और 5 साल किसी तरह के चुनाव की आहट नहीं है, ऐसे में क्या सत्ता पक्ष ये रिस्क लेगी कि टैक्स बढ़ने देगी? क्या महानगर पालिका की आय बढ़ाने के लिए पब्लिक के ऊपर बोझ डाला जाएगा या इस बार एग्जम्पशन दिया जाएगा? ये आने वाले समय में मालूम पड़ेगा। फिलहाल इस पर कुछ बहुत ज्यादा बोला नहीं जा सकता है। जैसा मैंने कहा कि अभी तो एक चरण हुआ है, आयुक्त ने स्थायी समिति को सौंपा है। अब स्थायी समिति उस पर चर्चा करेगी, फिर स्थायी समिति उसको महासभा के बजट जनरल बॉडी की मीटिंग में पटल पर रखेगी और उसके बाद वहां पर चर्चा होगी। उसके बाद जो फाइनल बजट पारित होगा उसमें क्या होगा, आंकड़े क्या होंगे और ये जो टैक्सेस का हम बता रहे वो क्या होगा, तभी मालूम पड़ेगा। तो फिलहाल आज की बात करें तो आज महानगर पालिका आयुक्त ने बजट वो पत्रक स्थायी समिति को सौंप दिया है और साथ ही साथ क्या क्या उन्होंने प्रोविजन किए
उसकी मीडिया में उन्होंने जानकारी भी साझा की है। तो आगे वीडियो में सुनिए क्या कुछ कहना है आयुक्त का, क्या क्या बदलाव इस बार के बजट में होने वाले हैं। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। वसई विरार महानगरपालिकेचे स्टँडिंग समितीचे सन्माननीय सभापती श्री शेट्टी साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्यांसमोर मी पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प 4,208 कोटीचा आहे। याच्यामध्ये 2 कोटी रुपयाचा शिल्लकी अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये आपण अनेक नवीन योजना घेतोय। पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण केळीचं गाव, फुलांचं गाव, फिशरमन विलेज हे प्रस्तावित केलेले आहे। त्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे। याशिवाय रांगोळीचं गावही आपण जीवचंद्राला प्रस्तावित केलेलं आहे, त्याच्यासाठी बजेटची तरतूद आहे। त्याशिवाय अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं तुंगारेश्वर जे आहे आपलं तीर्थस्थान, त्या ठिकाणी आपण एक तुंगारेश्वर विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे। याशिवाय पाण्याची चोरी होऊ नये म्हणून आपण स्मार्ट मीटरचा एक प्रकल्प किंवा याचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट मीटरच्या अंतर्गत आपण एक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून कोणत्या भागात किती पाणी गेलं, किती वेळ गेलं हे आपल्याला इथे हेड ऑफिसहून कळेल आणि सर्व शहराला समान पाणी पुरवठा होईल। त्याशिवाय स्वच्छतेसाठी स्वच्छता ॲपची आपण तयारी केलेली आहे, त्याची पण तरतूद या बजेटमध्ये आहे। याशिवाय दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग पार्क आपण तयार करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न्याय देण्यासाठी किंवा संविधानाची जनतेला माहिती होण्यासाठी वसई विरार मध्ये पहिलं संविधान पार्क आपण तयार करतो, त्याच्यासाठी पण आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। याशिवाय समाजातील जे मागासवर्गाचे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्या आहे। फायर स्टेशन जे आपल्याला सर्व्हिस देते इथं आडी अडचणीला, त्याचा विस्तार करण्यासाठी 4 नवीन ठिकाणी आपण फायर स्टेशन प्रस्तावित केलेले आहे। याशिवाय बर्ड पार्क साठी पण आपण तरतूद केलेली आहे। महानगरपालिकेची जागा आहे 16.5 हेक्टर, त्या 16.5 हेक्टरवर आपण बर्ड पार्क प्रस्तावित केलेला आहे। इथल्या लोकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून MMRDA आपण बोलून अनेक 9 ठिकाणी रस्ते, फ्लायओव्हर, ROB याच्याबाबत आपण काम या येत्या वर्षात करणार आहोत। त्यासाठी पण बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे। आमचे जे AMC चे कार्यालय आहे ते कार्यालय 2-3 ठिकाणी सोडले तर त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे। त्यामुळे कार्यालय बांधण्यासाठी पण या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि हे सर्व समावेशक बजेट आहे। या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील। या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्लकीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे। एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून, त्या MJP कडनं घेतो, त्या इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला 13 रुपये 80 पैसे आहे प्रति लिटर आणि आपण लोकांकडनं घेतो 8 रुपये। तर हा जो मोठा फरक आहे, ते पाणी पुरवठा योजना सुरू राहावी। याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे, आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे जे मे 26 पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये 8 रुपयावरून आपण 16 रुपये इतकी वाढ केलेली आहे। करवाढ वगैरे काय झालेली आहे का? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे। ज्या लोकांनी CC घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक RRC बसून OC चे पैसे वसूल करण्यात येतील किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे
ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. जुन्या बिल्डिंगांना OCCC नाही आहे, त्या संदर्भात पाणी आपण जाहिरातीचं जे आहे ते सांगितलं की 3 कोटीवरनं 10 कोटी आपण केलेलं आहे, पण आपण त्याचं टेंडर काढतोय. आपल्याकडे ऑलरेडी देकार आहे. वाहनतळांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बांधकामामध्ये जे पैसे ठेवलेले आहेत त्याच्यामधूनच वाहनतळाची पण व्यवस्था होईल. पण वाहनतळाची वेगळी व्यवस्था करण्यापेक्षा आम्ही 4ही स्टेशनवर सॅटिस प्रस्तावित केलेलं आहे. विरार स्टेशनवर जी आमची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण वाहनतळ कसं करायचं ते बघतोय. नाला सोपारामध्ये एक पार्किंगची जागा आहे, ती अकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये घेऊन त्या ठिकाणी डेव्हलप करून त्यातून आपल्याला उत्पन्नच मिळणार आहे. आणि नायगाव आणि वसई या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे पार्किंग करता येईल याबाबत आमचे सन्माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे जे सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या मदतीने जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी सॅटिस अंतर्गत वाहनतळ विकसित करण्यात येईल. होल्डिंग पॉइंट साठी तरतूद झालेली आहे. आपण जे आहे आपल्याला आपत्ती निवारण कक्षा करून जे काय IIT आणि निरीने अभ्यास केला होता त्याच्याबाबत आपण गव्हर्नमेंटला प्रायमरी प्रस्ताव दिला होता. आणि मला जो आता मेसेज आला की गव्हर्नमेंट आपल्याला 50 कोटी रुपये द्यायला तयार आहे होल्डिंग पॉइंट साठी, तर आपला प्रस्ताव यावर्षी जाईल, म्हणजे 1-2 दिवसात जाईल. कारण आपला जो प्रस्ताव आहे तो जुन्या रेट प्रमाणे होता, तर नवीन रेट प्रमाणे आपण तो अपडेट केलेला आहे, तो जाईल आणि शासनाकडनं 50 कोटी येतील. काही गरज पडली तर महानगरपालिका टप्प्याटप्प्याने टाकण्याची ती व्यवस्था केलेली आहे. तरतूद आहे की पत्रकारांसाठी हॉल दिलेला आहे, ज्या ज्या वेळेला लागतं. म्हणजे आर्थिक तरतूद पत्रकारांना काय पाहिजे, मी तर मागच्या वेळेला पत्रकारांना सांगितलं त्यांची मोफत आरोग्य तपासणी करू. त्याच्यासाठी वेगळे करायची काही गरज नाही. तुम्ही कधी मागणी करा, तुमची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तुम्हाला कुठे ज्या ठिकाणी आमचे नवीन प्रोजेक्ट नाही, पण आमची जी आहे ती खास सरकारी दवाखान्यातून ऑथेंटिक पद्धतीने केली जाईल. तुम्हाला माहितीच असेल की गेले 15 दिवस फेरीवाल्यांबद्दल आम्ही फारच कडक ऍक्शन घेतोय, कठोर ऍक्शन घेतोय. सुरुवातीला आम्ही 4 दिवस जे आहे फेरीवाल्यांना सांगितलं होतं आपल्या हातगाड्या आहेत ते सगळं टपऱ्या उचलून घेऊन जा. त्याला कोणी दाद दिली, त्याच्यामुळे आता आम्हीच आमच्या पद्धतीने ते उचलतोय आणि क्लीन करतोय. स्टेशन एरिया साफ झाला, आता आम्ही शहरामध्ये घुसण्याची तयारी करतोय. ज्या ठिकाणी वर्दळीचे रस्ते आहे त्या ठिकाणी आम्ही आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती कारवाई आपली सुरू होईल. आणि फेरीवाला धोरणामध्ये कोर्टाने जे काही ऑर्डर केली होती की फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे, तर जी काही प्रोसेस असते वेगवेगळ्या कमिट्यांमधनं ते सगळं पेपरला आम्ही मागे जाहीर केलं होतं. AMCच्या लेवलच्या कमिटीने आम्हाला फेरीवाल्यांच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याच्याशिवाय आयुक्तांच्या लेवलला जी कमिटी होती त्या कमिटीने पण त्या जागा फायनल केलेल्या आहे. येत्या GB मध्ये ठेवून त्या जागा आम्ही सगळ्या जनतेला प्रसिद्ध करू. त्याच्यामुळे मग कोर्टाचा आपल्याला अडचण राहणार नाही. सन्माननीय कोर्टाच्या निर्णयाचं, निर्देशांचं पालन होईल आणि इथल्या लोकांना त्यांचा जो हक्क आहे की मोकळेपणाने वर्दळ करता यावी तर तो त्यांना मिळेल. आणि फेरीवाले तुम्हाला दिसणार नाही. स्टेशन तुम्ही बघा ज्या तऱ्हेने चालू आहे स्टेशन बद्दल, तीच कारवाई आता शहराच्या आतमध्ये सुरू होईल वर्दळीच्या ठिकाणी. शहर में मंगलवार, बुधवार, हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें